श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिकचे माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांनी अधिकाऱ्यांसोबत हातमिळवणी करून दफनभूमीची अनधिकृत जागा बळकावून त्या ठिकाणी मोठे हॉटेल बांधले आणि काही व्यावसायिक गाळे काढले। याविषयी आज विधानसभेच्या विशेष लक्षवेधीमध्ये आमदार नितीश राणे यांनी हा मुद्दा उपस्थित केला। अध्यक्ष महोदय, हे लक्षवेधीचं उत्तर जे आलेलं आहे अध्यक्ष महोदय, आता त्या उत्तरामध्ये जी माहिती खात्यापर्यंत पोहोचवलेली अध्यक्ष महोदय ती पूर्ण पद्धतीने चुकीची आहे अशी आरोप माझा आहे। ही मूळ जागा दफनभूमीसाठी दिली गेलेली अध्यक्ष महोदय। आता दफनभूमीसाठी असलेली जागा, आरक्षित असलेली जागा हा संबंधित सय्यद मुशीर मुनिरुद्दीन नावाचा हा जो व्यक्ती आहे तो माजी नगरसेवक पण आहे। दफनभूमीसाठी असलेली जागा हा अन्य गोष्टीसाठी वापरण्यासाठी पुढे येतो, तिथे दफनभूमीसाठी जागा कमी पडते अशा माहिती देतो आणि दुसरीकडे जागाची मागणी करतो आणि जी जागा त्यांनी तिथे दफनभूमीसाठी होती जी मुस्लिम समाजासाठी महत्वाची असते आणि हाच तिथे दुसरीकडे मागणी करतो, त्याच जागेवर हाच अनधिकृत बांधकाम करतो। आणि अध्यक्ष महोदय, जे बांधकाम केलेलं आहे त्या बांधकामाचा फोटो मुद्दामून मी मंत्री महोदयांसाठी आणलेला आहे, तो फोटोही मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना देतो। कुठेही साइड मार्जिन सोडलेली नाही। संबंधित अधिकाऱ्यांना अध्यक्ष महोदय 27/1/2010 यावेळीच्या नाशिक महासभेमध्ये, महापालिकेच्या सभेमध्ये इथे ठराव पास केला गेला की ही जागा दफनभूमीकडेच राहणार आहे, ही अन्य गोष्टीसाठी वापरू नये असा ठराव करण्यात आला। तरीही हा सय्यद मुशीर मुनिरुद्दीन नावाचा हा जो काही व्यक्ती आहे अध्यक्ष महोदय, थोडी ह्याची माहिती मी मुद्दामून मंत्री महोदयांना का देईन जेणेकरून मंत्री महोदयांना पण कळेल की हा कुठल्या मानसिकतेचा व्यक्ती आहे। जेव्हा नाशिक महापालिकेमध्ये वंदे मातरम गाण्या सगळे लोकप्रतिनिधी गात होते तेव्हा हा खालती बसून राहिला, बोला काय मला वंदे मातरम म्हणायचं नाही, मी मानत नाही अशा मानसिकतेच्या, जिहादी मानसिकतेचा हा व्यक्ती आहे। आणि हा व्यक्ती दफनभूमीचं आरक्षण बदलतो आणि आरक्षण जेव्हा पहिलं राखलं जातं त्याच्यावर अनधिकृत बांधकाम करतो। ह्या व्यक्तीवर केसेसची यादी अगर अध्यक्ष महोदय मी बघितली ना, क्रिमिनल केसेसची यादी 8-9 क्रिमिनल केसेस या व्यक्तीवर आहेत। अशा सगळ्या गोष्टी असताना अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्लॅन बदलतो, त्याच्यामध्ये बदल आणतो आणि बाजूची पेट्रोल पंपची जागा पण बळकवतो। म्हणून अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांना स्पेसिफिक विचारणार तर ही सगळी माहिती या आपल्या ह्याच्या पटलावर आहे किंवा माझ्याकडे आहे, मी त्यांच्याकडेही पाठवतो। मला एवढीच विनंती आपल्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की ही जे काय अनधिकृत स्ट्रक्चर या सय्यदनी काय बांधलं, मुजरी सय्यदनी बांधलंय, ह्याला आपण डेमोलिशन करणार का? आणि हे जे काही संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी ह्यांना ह्या ज्या परवानग्या दिलेल्या आहेत, एका दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये 5-5 वेळा विविध परवानग्या यांना दिलेल्या आहेत या व्यक्तीला, जिथे लोकांना, सामान्य लोकांना अन्य वेळी गेल्यावर एक परवानगी भेटत नाही, ह्याला 5-5 वेळा भेटलेल्या आहेत। हे जे ह्या पार्किंगच्या नावाने हे स्वतःचं ऑफिस तिथे यांनी राखलेलं आहे, की हॉटेल 10 वाजता बंद झालं पाहिजे, 3-3 वाजता सुरू होतं। लव जिहाद, लँड जिहाद सारखे असंख्य विषय या हॉटेलमध्ये बसून हा व्यक्ती करतो। म्हणून अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मला 2 प्रश्न विचारायचे आहेत। या संबंधित स्ट्रक्चरचं आपण डेमोलिशन करणार का? आणि ज्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीची अनधिकृत परवानग्या दिल्यात त्याच्यावर आपण कारवाई करणार। या लक्षवेधीमुळे नाशिकमध्ये एकच चर्चा सुरू झाली, कारण येत्या 3 दिवसांपासून शहरातील मोठमोठे अतिक्रमण काढण्यात आले। त्यामुळे ही जागा खरंच अतिक्रमित आहे का आणि ती पाडली जाईल का याविषयी चर्चा सुरू आहे। या लक्षवेधीविषयी माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांच्याशी फोनद्वारे संपर्क केला। पाहूया काय म्हणाले मुशीर सय्यद।
अरे वो क्या है, वो गलत इंफॉर्मेशन दिए उधर। वो बार बार क्या बोलते, कब्रिस्तान की जगह में इमारत बनी। वो कब्रिस्तान बैक साइड में है और आगे कमर्शियल जोन है। कमर्शियल जोन में जहाँ अपनी बिल्डिंग बनी है ना भाई, 1955 से उधर ऑलरेडी दुकानें हैं। और वो जगह अपने को कोर्ट से मिली है और वहाँ पे अपने प्लान मंजूर करके कंप्लीशन लेके कमिश्नर के उसके ऊपर। मुशीर सय्यद यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी जागा अधिकृत फाईल मंजूर करून ही इमारत बांधली आणि यामध्ये कोणताही प्रकार हा अनधिकृत नाही। लवकरच सर्व माहिती मीडियासमोर देणार असं देखील त्यांनी सांगितलं। त्यामुळे आता 15 दिवसात या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिल्याने आता नक्की काय कारवाई होईल याकडे संपूर्ण शहरवासियांचं लक्ष लागलं आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमर सोळंकी।